हाय, हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी काही व्लॉग्स किंवा शॉर्ट काही शूट केलेलं नाही आहे, कारण मी बिझी असल्यामुळे काहीच शूट करू शकले नाही. तर आज आहे मंडे आणि आज त्यांची ड्युटी होती, त्यासाठी मला लवकरच टिफिन करायचं होतं. तर फ्रीजमध्ये बघितलं तर काही कोणत्या भाज्या होत्याच नाही. तर मग आला विचार, आपलं विदर्भ स्टाईल, नागपुरी स्टाईल कोवळं कधी येईल का? मी तर विचार केला, चला कोवळं होतंच फ्रीजमध्ये ठेवलेलं, आणि मग त्याला मी चांगलं प्रकारे धुवून स्वच्छ छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतल्यानंतर कांदा, टमाटर यांनासुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आणि सगळं काढून घेतलं. मग काय एवढं मोठं तर त्यात काही नाही आहे. तर चला म्हटलं आज आहे घरी तर शूट करा व्लॉग्स. तर एकीकडे मी सगळं कट करून ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये मी लगेच कांदा टाकला, तो तडतड नाचू लागला. त्यानंतर मी थोडं सांबार टाकलं, ते सुद्धा नाचू लागलं. त्यानंतर त्यांना सोबती म्हणून मी तिखट, मीठ, हळद सगळं टाकून दिलं. ते सगळे एकजीव होऊन सगळे मित्र करून भांगडा करू लागले. त्यानंतर मी विचार केला की टमाट्याला कशालाच मागं ठेवा, टमाटरसुद्धा टाकून दिलं. मग त्यांचा सर्वांचा नाश्त्याचा प्रोग्राम सुरू होताच तर इकडून कोवळं म्हणाला, अरे रे थांबा, मी पण येतो. मग काय, कोवळ्यालासुद्धा त्यामध्ये टाकलं आणि छान प्रकारे मिक्स करून त्यांना एकजीव करून घेतले. आणि त्यानंतर मी ते 5 मिनटासाठी ठेवले, कारण कधीही मिक्स केल्याबरोबर पाणी टाकू नये, त्यांना भाजीला चव येत नाही. कोणतीही भाजी टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला तेल सुटू द्यावं भाजीला. त्यानंतर मी एकीकडे तेल सुटेपर्यंत म्हटलं, एकीकडे कणिक मळून घ्यावं, कारण तुम्हाला तर माहितीच आहे सकाळचा टाईम म्हटलं तर खूप घाई असते. आणि त्यासाठी मी एकीकडे भाजी करायला ठेवली आणि एकीकडे मी कणिक मळून घेते चपातीसाठी. त्याने कसं माझा स्वयंपाक लवकर होईल आणि मला काही शिवा खावं लागणार नाही, कारण टिफिन लवकर झाला तर कसला देणार, नाही का? तर मी इकडे भाजी झालेलीच होती, भाजीला छान प्रकारे तेल सुटले, तुम्ही बघू शकता. त्यानंतर माझ्याकडे माझे मिस्टर सुकी भाजी खातात, त्यामुळे मी थोडंसं वरून पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून थोडा रस्सा यावं आणि छान तर्रीवाली भाजी बनावं. विदर्भ म्हणजे काय, सगळं तर्रीच असते आणि तर्रीशिवाय विदर्भाला काही चैन येत नाही. तर इकडे घरामध्ये भरपूर पसारा होता, तो तुम्ही इग्नोर करा आणि भाजी कशी झाली ते तुम्ही सांगा. या जेवायला. बाय बाय.